या सगळ्यामध्ये सर आपले एक व्हिडिओ व्हायरल होत असतात, ज्याच्यात आपण फुटपाथवरची दुकानं तोडतोय, अनधिकृत वस्तीला तोडतोय. अ, तुम्ही पार दाऊद आणि त्यांच्या माणसाचीच पंगे घेतले, त्यांची हाट म्हणजे ते सगळे तोडलेत. त्रास काय झाला? आतल्या लोकांनी तुम्हाला त्याच्यासाठी थांबवलं, ते काय आहे? कारण काय आहे, आज तुम्ही रिटायर झाले, तुम्ही ते केलं, पण परत ते आलेत. शेवटी सोल्युशन नाही हां. निघालंय. कसं होतं, ज्यावेळेला मी ह्या पोस्टवरती आलो, त्यावेळेला सर्वात मला चॅलेंजिंग गोष्ट होती ती 11 माळ्याची इमारत. हं. ती इमारत अशी होती की ती त्या रेल्वे ट्रॅकच्या बाउंडरीवरती उभी होती. सर कुठला काळ होता आणि कुठे? 2016 मध्ये मी आलो हं. मेमध्ये आणि आलेल्या दुसऱ्याच दिवशी मला मला माझ्या बॉसने सांगितलं की ही बिल्डिंग तुम्हाला तोडायची आहे. 11 मजल्याचे. हां. आणि मला माझ्यासाठी असे एक बॉम्ब काय नवीन नव्हते. नाही, नाही, पण एक सेकंड. एक 11 मजल्याची बिल्डिंग अनधिकृत बनली आहे तोपर्यंत हां, म्हणजे कसं होतं, इकडे कसं आहे, या बी वॉर्डमध्ये एक गोष्ट होती, की तिथे जे म्हणजे जे 23 ऑक्युपंट्स होते, त्यांना बिल्डर कायम हेच सांगत होता, की माझ्या अजून 14 बिल्डिंग आहेत, ज्या मी अशाच बांधलेल्या आहेत. अच्छा. त्याच्यावरती आजपर्यंत हातोडा पडला नाही, तर या बिल्डिंगवरती का पडणार? म्हणजे त्या बिल्डरनी अशा 14 14 बिल्डिंग अनधिकृत ऑलरेडी आहेत त्याच्या आणि ही 15वी बिल्डिंग. आता दुर्दैवाने मी तिथे आलो. आल्यानंतर मी रेल्वेवाल्यांना संपर्क साधला, मी पोलिसांना संपर्क साधला. पण सगळे त्याच्या फेवरमध्ये होते बिल्डरच्या. इन्क्लुडिंग त्या बिल्डिंगच्या पाजारात राहणारे लोक. त्यांना सुद्धा बिल्डरनी खरेदी केलं होतं. 5-5 माळ्याची जुन्या इमारती होत्या आणि ह्या सगळ्या 4-5 माळ्याच्याच इमारती असायच्या. त्या रिपेअरला काढायच्या आणि ते मग वाढवायचे. पण ह्या म्हाडा का रेल्वे का अशा कोणाच्या होत्या की प्रायव्हेट प्रायव्हेट होती. होत्या? अच्छा, अच्छा. आणि महत्वाचं काय, रेल्वेचा एक रूल आहे की रेल्वेच्या बाउंड्रीपासून 30 मीटरपर्यंत कोणतीही कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी अलाउड नाहीये. तो बफर झोन असतो. त्यामुळे बरोबर. ज्या वेळेला सुरुवात झाल्या त्यावेळेला रेल्वेने ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे होतं, बीएमसीने तर घ्यायलाच पाहिजे होतं, पण कोणीही घेतलं नाही. सरळपणे ती व्यवस्थितपणे ती बिल्डिंगचं बांधकाम झालं, त्याला इलेक्ट्रिसिटी दिली गेली, त्याला पाणी दिलं गेलं ओसी वगैरे आणि हा सगळं? सगळं झालं. ओसीबीसी नाही, म्हणजे त्याला काय ते पेपरवरती नाहीच आहे ती बिल्डिंग. अच्छा, ती पेपरवर हां, बीएमसीच्या ह्याच्यात हां. एक्झिस्टच कसं नाही झालं. असतं ते तुम्हाला मग ते हे करायला पाहिजे, प्लिंथ करायला पाहिजे, सगळं करायला पाहिजे. ह्या कशा असतात, ह्या लादी-कोबा बिल्डिंग असतात. त्या म्हणजे कसं स्ट्रक्चर असतं याचं, आपलं आयर्नचं स्ट्रक्चर असतं आणि त्याच्यावरती लादी-कोबा टाकत जातात. त्यामुळे हे 4 महिन्यामध्ये 5 महिन्यामध्ये अशा बिल्डिंग उभ्या राहतात. ह्याला जास्त वेळ लागत नाही, पण काम मजबूत होतं. म्हणजे त्या जे कोणी इंजिनियर ज्यांनी बांधलं होतं ना, त्यांना माझा सलाम. म्हणजे त्यांनी चांगल्या कामासाठी हेच जर त्यांचं नॉलेज वापरलं तर खूप देशाचं खूप भलं होईल. इतकी चांगली कारागिरी की मला ते काढताना ना माझ्या जे नाकेनऊ आलेत ते मला माहिती आहे. त्यामुळे इतकं सुंदर काम, इतका सुंदरची क्वालिटीचं वेल्डिंग मी माझ्या लाईफमध्ये फक्त बोट बनताना बघितलंय. पण इथे करणाऱ्या म्हणून सांगितलं, सगळ्या ज्यांनी कोणी ती बिल्डिंग बनवली ना, त्या सगळ्यांना माझी खरोखर म्हणजे एक 100 सलाम तरी असतील. शेवटी इंजिनियर म्हणून त्यांनी त्याचं काम प्रामाणिक हां, केलं. फक्त ज्या जागेवर केलं आणि जागा कशी होती, की त्याच्या खालून ऑल द टाईम आपल्या लोकल्स जायच्या. म्हणजे उद्या घरातून एखादा डब्बा जरी खाली पडला, तरी एखादा प्रचंड मोठा अपघात होण्याची शक्यता होती. आणि मी ते माझे काही फोटोज आहेत त्याच्यावरती, मी तोडताना त्याच्यावरती उभे आहे, खालून ट्रेन चाललेल्या आहेत, व्हिडिओज आहेत माझे. म्हणजे इट वॉज अ व्हेरी डेअरिंग जॉब. आणि सर्वात महत्त्वाचं, मी ज्यावेळेला गेलो, त्यावेळेला माझा जो डेझिग्नेटेड ऑफिसर तो असतो त्या वॉर्डसाठी, ज्याचे हे देखरेख करायचं काम आहे, ही वॉज अब्स्कॉन्डिंग. तो पळून गेला होता, जीवाच्या भीतीने म्हणा किंवा काय असेल ते. आणि ती जागा खाली होती. आता ती माझ्या खालची जागा होती. त्यामुळे मी तिथे काम करू शकत नाही त्या पोस्टवरती. मला खालच्याला वरती आणायला पाहिजे. मी माझ्या एका सब इंजिनिअरचा ऑर्डर काढली. दुसऱ्याच दिवशी चार्ज दिला त्याला. तो सब इंजिनिअर काही यायला तयार नाही. मग मी ती बिल्डिंग काय आहे तर बघायला जाऊ म्हणून मी बघायला गेलो. बिल्डिंग बघायला गेल्या माझ्या पाठोपाठ लगेच एक नगरसेवक मला जाब विचारायला आला. तो काय तोपर्यंत मी एस्टॅब्लिश झालो होतो, त्यामुळे लोकांना ते लक्षात नव्हतं की आपण कुणाला विचारतोय. मी त्याला घालून दिला तिथूनच. आणि त्याच्यानंतर तो मागोमाग माझा तो मग आला त्या बऱ्याच वेळा फोन करून वगैरे बोलवल्यानंतर. आणि तर म्हटलं, "अरे," म्हटलं, "तुमची ऑर्डर काढली मी, तुम्हाला डिओचा चार्ज घ्यायचा आहे." त्या बाबांनी काही बोलला नाही. सरळ माझ्या समोरून चालत तो त्या कॉर्नरला असलेल्या खिडकीत जाऊन उभे राहिला आणि खिडकीच्या वरती चढला. म्हणाला, "मी आता इथून उडी मारतो." तर एकतर तुम्ही ऑर्डर मागे घ्या. नाहीतर मला जीव देण्यापेक्षा मला दुसरा ते 11 मजल्याच्या 11 मजल्यावरून. बिल्डिंगवरून
म्हणजे तो ऑफिसर चार्ज घ्यायला तयार हा नव्हता, उडी तो मारायला म्हणला तयार. मी प्रिफर करेन, आय विल प्रिफर टू डाय. मग मी त्याला म्हटलं ठीक आहे, मराठी असेल बरं बाबा, म्हटलं मला आता मी काय करणार, तू तुझी इच्छा. आणि त्यामुळे काय झालं की त्याला असा काही उत्तर येईल असं अपेक्षित नव्हतं, कारण त्यांनी पूर्वीचे जे वॉर्ड ऑफिसर्स बघितले होते ते काही कोणी आले की जाऊन अँटी चेंबरमध्ये लपून बसणारे बघितले होते. त्यामुळे त्याच्यासाठी हे सगळं काय तर वेगळंच होतं. तर मग तो त्याने उभा राहिला, म्हणाला साहेब म्हणाल बघा ते ऑर्डर बघ हे. मग म्हटलं एक फक्त तुला एवढंच सांगतो की ही ऑर्डर आहे, ही फक्त कुंकवाचं धनी म्हणून आहे, काम मीच करणार. म्हटलं तुम्हा सगळ्यांना मी या निमित्ताने सांगतो, कोणतंही काम मी फ्रंटला असणार, तुम्ही मागे. हां, मी तुम्हाला कोणालाही कुठेही तोंडात सोडणार नाही आहे. हां, हे संपूर्ण काम करायची जबाबदारी माझी. फक्त मी खालच्या लेवलवरती येऊन ते पेपरवर्क करू शकत नाही, म्हणून मला तू पाहिजेस. आणि दुसरी गोष्ट म्हटलं, तुम्हाला ही बिल्डिंग तोडायला सुरुवात करून दे, 3 महिन्यामध्ये तुला जिथे हवं तिथे मी पाठवणार. हा माझा शब्द. थोडा कन्व्हिन्स झाला, खाली उतरला, सॉरी म्हणाला. आणि सांगायचं कौतुकाची गोष्ट म्हणजे त्यांनी मला ते तोडण्याचं काम, कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करण्यापासून सगळं मला व्यवस्थित करून दिलं. अर्जंटली आम्ही सगळं केलं. प्रचंड प्रॉब्लेम्स होते. आमचे कामगार रोज आम्हाला बदलावे लागायचे, कारण कामगार तोडून खाली आले की त्यांना मार पडायचा, ते दुसऱ्या दिवशी दुसरे कामगार. मग आम्ही नंतर जेवणच वरती नेऊन द्यायला सुरुवात केलं. जेवण, पाणी बिणी वरती कामगारांना खाली आणायचं. म्हणजे हा त्रास होत होता तिकडे हे सगळं हो तोड. हो, लोक म्हणजे. आणि त्यांच्याबरोबर सगळ्यांबरोबर त्यावेळेला पोलीस त्यांना सामील होते, रेल्वे पोलीस सामील होते, सगळे सामील होते. सगळ्यांनीच पैसे हां, खाल्ले मग असे. हळूहळू काय झालं, हळूहळू एक पोलिसांना पण भरोसा आला. आणि माझ्या नशिबाने मला खूप चांगले 2 DCP भेटले, दोन्ही झोनचे. आणि मला आवर्जून नाव घ्यावं असं वाटतं, संदीप कर्णिक साहेब भेटले मला, आणि आपले मनोज कुमार शर्मा. ही 2 माणसं मला इतकी चांगली भेटली की त्यांनी मला सपोर्ट केला. ते म्हणाले आमचं काम आहे, आम्ही का करायला, पण साहेब तुम्ही करतात, चांगलं करतात, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आणि त्या 2 माणसांच्या मदतीमुळे माझं खरंच पोलिसांच्या मार्फत होणारं काम सुकर झालं. आणि मग बिल्डिंग तोडत असताना पर्सनल लेवलवरती पण मला अटॅक झाले, माझ्या वैयक्तिक लाईफवरती अटॅक झाले. नंतर माझ्या मुलीला धमकावलं गेलं, मुलीचं कोर्स सोडून मला पुण्यावरून वापस आणावं लागलं, तिच्या करिअरचं नुकसान झालं. पण ठीक आहे, तिला नंतर इथे ॲडमिशन मिळालं. नाव शी इज इन लंडन. ती मास्टर्स करते आता. म्हणजे मग त्या त्यावेळेसाठी नुकसान झालं. पण पर्सनल अटॅक सोडले नाही त्यांनी. माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये पण केलं. पण मी बजच नाही झालो. माझं हे होतं, ठरलेलं होतं की मी आता तोडायला सुरुवात केली. पण तोडण्यामागे त्यांचं काय होतं की बिल्डिंग तोडत होती याचं नुकसान नव्हतं त्यांना. त्यांचं नुकसान होतं हे होतं की त्यांचं नाक ठेचलं जात होतं की इतका हां, कोणीतरी एक ज्याला कोणी गॉडफादर नाही असा कोणीतरी येऊन बसतो आणि इतकी दादागिरी करतो आणि इतका आपल्याला चॅलेंज करतो, हे त्यांच्यासाठी खूप त्रासदायक होतं. पण मी नाही जुमानलं कुणाला. मी माझ्या पद्धतीने काम केलं आणि 6 महिन्यामध्ये त्या बिल्डिंगला मी झिरोवरती आणलं. पूर्ण बिल्डिंग मी तिकडून गायब केली. आणि दिस इज फर्स्ट टाईम इन द हिस्ट्री ऑफ BMC.